एक कमालीचा खेळाडू म्हणजेच निहार भाटकर हा देखील पाहायला मिळेल आणि या देखील खेळाडूची चर्चा सातत्याने झाली आहे. कमालीचा परफॉर्मन्स याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना देखील भन्नाट वेगाने हा गोलंदाजी करतो आणि तोच आपल्याला निहार भाटकर येथे मात्र पाहायला मिळतो. या संघाचं नेतृत्व करतोय. सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एडवरती यश आगरे तर नॉन स्ट्रायक एडवरती आपण साहिल मदारला पाहतोय. हा देखील बायकर मॅन आहे. 2 ते 3 वर्षापूर्वी झालेली रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज मध्ये ज्युपिटर बाईक ज्याने जिंकली तोच साहिल मदार आपल्याला नॉन स्ट्रायक एंडवरती पाहायला मिळेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती निहार भाटकर या खेळाडूची चर्चा आपण आत्ताच केली आहे. तोच गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. धावा चेस होत आहेत हे इथे पाहिलं. पहिल्या 2 सामन्यांचा विचार केला तर पहिला सामना इथे चेस करून जिंकला गेला आणि त्यानंतर डिफेंडिंग चॅम्पियन्स जयभरी मुरुगडा सगळी ते चांगला खेळ आपला केलेला पाहायला मिळाला आहे. या देखील वेळेला पहिल्या चेंडू ऑफसाईडच्या दिशेने हलक्यात फक्त चेंडूला दिशा दाखवली आणि पहिल्या चेंडूवरती घेतली एक सिंगल धाव. व्यक्तीकडे सगळंच खातं ते खुलले. धाबांचं झालंय ते श्री गणेशा. यस निहार भाटकर या खेळाडूची ओळख आपण सातत्याने करतोय. कामानिमित्त तो गोवामध्ये असतो, गोवा राज्यामध्ये असतो आणि त्याच गोवा राज्यामधून ही स्पर्धा खेळण्यासाठी तो निहार भाटकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळी करताना पाहायला मिळतोय. यावेळेला बोटा फटका खेळलेला पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल घेण्याची शक्यता आणि यावेळेला काय घडतंय, यावेळेला झेल निसटलाय आणि कोणाची झेल सोडली आहे, साहिल मदारची झेल इथे सोडली आहे. जो खेळाडू येत्या काळामध्ये तुमच्यावरती हावी ठरू शकतो, तो घातक ठरू शकतो आणि त्याची झेल इथे निसटली आहे. या चेंडूवरती आल्या 2 धावा. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला अशा चुका करून चालणार नाहीये आणि याच चुका इथे लक्ष्मीकांत भाटे या संघाकडून केल्या गेल्या आहेत. पहिले जीवनदान दिले इथे साहिल मदारला. थोडासा निराश आपल्याला निहार भाटकर पाहायला मिळतो आणि ते निराशा आपल्याला तिच्या चेहऱ्यावरती साफ पाहायला मिळाली कारण ती झेल निसटली आणि ती झेल इथे साहिल मदारची निसटली होती. त्यानंतरचा पुढचा चेंडू यावेळेला आखूड टप्पा मेंटेन केलाय. वेगवान पद्धतीने फेकलेला चेंडू हलकासा टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने चेंडूने वळण घेतलाय. आला इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली आहे. षटक क्रमांक आपण पहिलं पाहतो आणि पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला ते पॉवर प्ले जिंकायचं असतो म्हणजेच काय तर धावा जास्तीत जास्त इथे बनवायच्या असतात. ज्यावेळेला तुम्ही 15च्या वरती किंवा 10च्या वरती जेव्हा पॉवर प्लेमध्ये धावा बनवता त्यावेळेला तुम्हाला जास्त चान्सेस असतात की आपण हाय स्कोर इथे मैदानाच्या आतमध्ये स्कोरबोर्डवरती लावू शकतोय. या देखील वेळेला झेल बाची शक्यता आणि यावेळेला झेल कंप्लीट झालाय आणि यावेळेला साहिल मदारला माघारी पाठवलं जात आहे. लागलेला धक्का क्रमांक पहिला आपण पाहतोय. ऑल परटवण्या संघाला साहिल मदार बॅक टू पवेलियन. निहार भाटकरच्या खात्यामध्ये एक इथे विकेट जोडली गेली आहे. वन डाऊनच्या भूमिकेत नवीन फलंदाज मुकुलला आपण पाहतोय. मुकुन इथे दाखल झालाय. स्ट्रायकिंग गेटवरती मुकुंद पाहायला मिळतं. नॉन स्ट्रायक गेटवरती यश आगरे निहार भाटकरच्या खात्यामध्ये एक इथे विकेट सोडली गेली आहे. 4 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केलेत, एका गड्याला गारद केल्या. ऑल परटविड्या संघाची धावसंख्या अशी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचे षटक आहे, चांगली कामगिरी केली आहे निहार भाटकरने आणि सातत्याने निहारचे ते कौतुक केलं जाणार आहे आणि हीच खासियत राहिली आहे निहार भाटकरची. पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून ह्याच्याकडे पाहिलं जातं. या देखील वेळेला स्टंप लाईन गोलंदाजी आहे. या वेळेला यश त्यांच्या समोर इथे टाकलेला चेंडू पाहायला मिळाला आहे. पंचांकडे ते लाऊड अपील केली गेली. पंचांवरती कोणत्याही प्रकारचे ते दबाव नाहीये आणि लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव ते स्कोर कार्डवरती ऍड केली जाते. धावसंख्या 4 अंकावरती जाऊन जम्प करेल. एकेरी आणि दुहेरी धावांवरती जास्त इथे विश्वास दाखवलाय पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक आहे, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा इरादा आतापर्यंत केला नाहीये. पॉवर प्लेतील शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. यश आगरे आहे, यावेळेला स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक आहे, यावेळेला झेलबाद. लागलेला धक्का क्रमांक दुसरा. मैदानाच्या बाहेर यश आगरेला पाठवलं जात आहे. ऑल परटवडे संघ आलाय ते अडचणीमध्ये. पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा.
आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. टू डाऊनच्या भूमिकेमध्ये साहिल इथे दाखल झालाय आणि ऑल परटवडे संघ पूर्णपणे आपल्याला बॅकफूटवरती गेलेलं पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये दोन इथे विकेट गेले आणि दोन्ही सलामीर पहिल्या षटकामध्ये माघारी परतले आहेत. अजूनही ऑल परटवडे या संघामध्ये खूप सारे असे फलंदाज आहेत ते मोठे फटके खेळू शकतात. आप्पा शिर्के सारखा एक मातबगार खेळाडू आहे आणि त्याच्याच जोडीला आता फिरोज सिंदगी हा देखील खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळाला. फिरोज सिद्दीकीचा सुद्धा हा हंगाम आपल्याला भन्नाट पाहायला मिळाला आहे. अंडरआर्म क्रिकेट अक्षरशः या खेळाडूने गाजवलंय आणि तोच फिरोज आपल्याला डगआउटमध्ये आता सध्याच्या घडीला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती पवन पवन कदम याचा आयकॉन म्हणून या संघामध्ये दाखल झालाय. मॅन फ्रॉम संगमेश्वर वरती रत्नागिरीवरती ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय आणि तोच पवन कदम गोलंदाजी ट्रॅकवरती व्यक्तीकडील पहिलं संघाकडून दुसरं षटक पंचाच्या डाव्या हाताकडून राईट ओव्हर द विकेटने आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. स्ट्रायकिंग गेटवरती आपण मुकुलला इथे पाहतोय. यावेळेला पहिला चेंडू आहे. स्टंप लाईन गोलंदाजी केली आहे. ऑनसाईडच्या दिशेला फटका खेळला. अथर्व कीर आहे तिथे तैनात. त्याच्यापासून ते चेंडू दूरवर राहिलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला आयकॉनचे ते स्वागत केले चौकाराने. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. डीचे पहिल्या चेंडूवरती 4 धावा टोकल्या. धाव संख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे. कारण पहिल्या चेंडूवरती ज्यावेळेला आपण बोटा फटका खेळतो ते षटक इथे बोटं करण्याचा इरादा असतो फलंदाजाचा, परंतु ते गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. आयकॉन म्हणून या संघामध्ये दाखल झालाय पवन आणि त्याच पवनला इथे आपले इरादे स्पष्ट करावे लागतील. चांगली गोलंदाजी पवनच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. वेगवान चेंडू फेकावे लागतील. चांगला टप्पा देखील मेंटेन करावा लागेल. या देखील वेळेला यष्टी उद्ध्वस्त यावेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळाला. स्टंप लाईन गोलंदाजी केली आणि यावेळेला फलंदाजाला बाद केलंय. आम्हाला आयकॉन म्हणून या संघामध्ये दाखल केले याचंही ते प्रत्युत्तर दिलंय. अशफाक मदारी इथं पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश केला नाहीये. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला इथे 24 फक्त पाहायला मिळतोय. धावसंख्या 8 या अंकावरती आहे सध्याच्या घडीला. करंट रन रेट इथे आपल्याला ऑल परटवणे या संघाचा पाहायला मिळतोय 6 धावा. प्रोजेक्टेड स्कोर आहे 24. 8च्या सरासरीने चाललेला ऑल परटवणे संघ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेला अशफाक काय करू शकतोय? यावेळेला फक्त आणि फक्त चेंडूला सन्मान दिला आणि हेच क्रिकेट आहे. खराब चेंडूचा समाचार घेणं आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करणं ह्यालाच क्रिकेट बोललं जातं आणि हीच क्रिकेटची बोलीभाषा राहिली आहे. आणि यावेळेला अशफाकने सन्मान दिलाय त्या चेंडूला. चांगला चेंडू होता आणि त्या चांगल्या चेंडूवरती सन्मान देणं. धावसंख्या 8 या अंकावरती स्थिरावली आहे. पवन कदम पहिल्या चेंडूवरती चौकाराला आणि त्यानंतर कमबॅक केलंय. या देखील वेळेला कमी गतीने टाकलेला चेंडू पाहायला मिळालाय. ऑस्ट्रिकच्या थोडासा बाहेर चेंडू पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर हलका सातल्या दिशेने वळण घेतलाय. मजेत चेंडूवरती फिंगर रोल केली आहे. गोलंदाजाने आपली नजाकत दाखवली आहे आणि या देखील वेळेला आलाय डॉट बॉल. सलगचा फेकलेला हा दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. साहिल आणि अशफाकच्या मध्ये होणारी ही चर्चा आपण स्क्रीनवरती पाहिली आहे. इथून पण हेच सांगितलं जाईल की कोणत्याही प्रकारचा डॉट बॉल आपल्याला खेळायचा नाही आहे. प्रत्येक चेंडूवरती धावा येणं गरजेचं आहे. सिंगल डबल जर का धावा आल्या तरी सुद्धा धावफलक इथे सुरू ठेवलं जाऊ शकतोय, परंतु इथे डॉट बॉल खेळायचं नाही आहे असं तिथे सांगितलं गेलंय. या देखील वेळेला वेगवान पद्धतीने फेकलेला चेंडू पाहायला मिळतो. शरीरापासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न इथे पवन कदमचा राहिलाय आणि तो इथे सफल ठरलाय. चांगली रणनीती इथे आखली जाते अशफाक मदारच्या विरोधामध्ये. आतापर्यंत सलगचा हा तिसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. यस ॲक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहिलाय. दुसऱ्या षटकातील आता मात्र येणार अंतिम चेंडू. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. धाव संख्या फक्त आणि फक्त 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू लवडवलाय. क्षेत्ररक्षक आहे यावेळेला झेलबादचा शिकार. लागलेला धक्का क्रमांक 4 ऑल परटवणे या संघाला. षटक क्रमांक संपलाय ते दुसरं. काय गोलंदाजी केली आहे पवन कदमने. पहिल्या चेंडूवरती नक्की चौकाराला आणि
चला यानंतर होणारा सामना असेल श्रीनय 11 मिऱ्याच्या विरोधामध्ये महापुरुष पोलीस. दोन्ही संघ आपण तयारीमध्ये राहिल्या. लगेच संघ नाही, आपण टॉस बॉक्समध्ये या. यानंतर होणारा सामना असेल आणि यावेळेला मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळूची आपण चर्चा करत होतो तोच अप्पा शिर्के सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एडवरती पाहायला मिळाला. खूप सारा या क्रिकेटचा काळ या खेळाडूने गाजवलाय. अप्पा शिर्के हे फक्त नाव नव्हतं, एक ब्रँड झाला होता या रत्नागिरीचा आणि तोच अप्पा शिर्के आपल्याला सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एडवरती पाहायला मिळेल. मंजुनाथ गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक आणि आपण पाहिले या स्पर्धेमध्ये तिसरं षटक हे महत्त्वाचं षटक असतं आणि त्याच महत्त्वाची षटकाची सुरुवात ही वाईट बॉलने केली आहे. क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 22 वापरलाय. पंचांनी गोलंदाजाला केले दंडित, म्हणजेच काय तर धाव संख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. इथे मात्र कमबॅक करून दाब लागणार आहे इथे साईलला. संघ फक्त आणि फक्त 9 या अंकावरती आहे. अजूनही दुहेरी अंक प्रवेश केला नाहीये धावसंख्येने. या देखील वेळेला ऑफस्टिकच्या खूपच टाकलेला बाहेर चेंडू, सलगचा फेकलेला हा दुसरा वाईट बॉल. धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. आपल्या भारताला एक क्रिकेटमध्ये एक रत्न लाभलं. सचिन रमेश तेंडुलकर याचा जर्सी क्रमांक 10 फलकावरती लागलाय. धावसंख्या 10. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. 2 वाईट बॉल आलेत. मंजुनाथ आहे गोलंदाजी बारीकवरती आणि त्याच मंजूला इथे दाखवून द्यायचं आहे मी देखील या मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी करण्यासाठी आलो आहे. पहिले 2 चेंडू वाईट फेकले, त्यानंतर आपल्या संघाला कमबॅक करून द्यायचं आहे. कमीत कमी धावांवरती समोरच्या संघाला रोखायचं आहे. या देखील वेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू तोही त्या समोरच्या दिशेने ढकलून दिला. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात आणि या चेंडूवरती घेतली जाते एक धाव. स्ट्राईक इथे रोटेट केली आहे. धावसंख्या 11 या अंकावरती आहे आणि आता स्ट्रायकिंग एडवरती अप्पा शिर्के इथे आपल्याला येताना पाहायला मिळेल. अप्पाचा बोलबाला राहिला अनेक स्पर्धांमध्ये आणि तोच अप्पा स्ट्रायकिंग एडवरती पाहायला मिळेल. यावेळेला फुल टॉस चेंडू आहे, फुल टोल गेलाय, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अप्पा शिर्के धावाची प्रचिती या मैदानाच्या आतमध्ये दिली आहे. धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचवली आहे. येस, लाजवाब फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. फुलटा शेडू बजेचं मोठा फटका खेळण्याचं आमंत्रण गोलंदाजाकडून दिलं जातं आणि ते आमंत्रण इथे अप्पा शिर्केने स्वीकारलंय. ठोकला या शेडूवरती षटकार. धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचली आणि त्याच 17च्या विरोधामध्ये आपल्याला खतरा निर्माण करायचा आहे. आणि यावेळेला अराउंड कार्पेट खेळला फटका ऑनसाईडच्या दिशेने. अथर्व तिथे आहे तैनात. या देखील वेळेला चांगलं बॅकअप पाहायला मिळालं आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं अथर्व कीरने. यावेळेला 2 धावा इथे कंप्लीट केल्या जरूर जातील. डायरेक्ट इथे लगावली आहे. काय घडलंय यावेळेला? पंचांचं बोट आसमानाच्या दिशेने, म्हणजेच काय तर अप्पा शिर्के बॅक टू पवेलियन. एक धाव इथे जलद गतीने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा केलेला प्रयत्न आणि त्यानंतर अप्पा शिर्केची आलेली विकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश सुगरे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. या खेळाडूने नक्कीच आपल्याला चांगली साथ दिली आहे या संपूर्ण रत्नागिरीमध्ये. व्हॉलीबॉल असू दे किंवा क्रिकेट असू दे, या खेळाडूची चर्चा सातत्याने राहिली आहे. व्हॉलीबॉलमध्ये प्रावीण्यपूर्व कामगिरी या खेळाडूने केली आहे आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये आला आहे. धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावसंख्या पाहायला मिळते. 17 धाव होत्या आणि त्या 17च्या विरोधामध्ये खतरा निर्माण केला ऑल परटवणे या संघाला. पहिली धाव तर जलद गतीने घेतली. दुसऱ्या धावेचा केलेला प्रयत्न आणि त्यानंतर अप्पा शिर्केची आलेली विकेट. यावेळेला प्रथमेश पहिल्या चेंडूला सन्मान दिला. ऑफस्टिकला ऑफसाईडला फक्त आणि फक्त हलक्यातून चेंडूला ढकलला गेला आणि त्यानंतर एक धाव घेतली आहे. स्ट्रायकिंग गेटवरती साईडला आणलंय. धावसंख्या 19 अंकावरती जाऊन जम्प करेल. आपण पाहतोय मुरलीधर चषक सन 2026 पर्व पहिले. एक नवीन सुरुवात या स्पर्धेच्या निमित्ताने वक्रतुंड स्पोर्ट्सने केली आहे आणि दमदार आयोजन या स्पर्धेचं केलं आहे. यावेळेला वेगवान गतीने फेकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू फलंदाज इथे बीट झालाय आणि त्यानंतर आलाय इथे डॉट बॉल. फेकल्यात 11 धावा खर्च केल्यात आणि त्यात या षटकामध्ये आली अप्पा शिर्केची धावबादची विकेट.
यावेळेला अंतिम चेंडू आहे, लोवर फुल टॉस आहे, समोरच्या दिशेने चेंडूला ढकलला आहे. रुद्र आहे तिथे तैनात. रुद्रच्या माध्यमातून एक झेल लिखत निसटला गेला आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. या चेंडूवरती एक धाव घेतली जाईल, स्ट्राईक इथे स्वतःकडे ठेवली जाते. षटक क्रमांक संपले ते तिसरा आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. हॅलो. या बेला गोलंदाजी बारकवरती आपण राज तेरवणकरला इथे पाहतोय. व्यक्ती कोडतील पहिल्या आणि संघाकडून शेवटचे 6 चेंडू. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक आणि त्याच हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करायची आहे. ऑलपरटवणे संघ खूपच मागे आपल्याला या सामन्यामध्ये पडलेला पाहायला मिळतोय. फक्त 20 धावा आहेत. पहिला चेंडू होता, बोटा फटका खेळायचा केलेला प्रयत्न बाईकच्या स्वरूपात चेंडू चाललाय डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी आणि हीच एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली आहे. धावसंख्या आता 21 अंकावरती जाऊन पोहोचेल. सिंगल डबल इथून पुढे काहीच होणार नाही. आपल्याला जे काही करायचं ते मोठ्या फटक्याने करायचं आहे आणि मोठे फटके तुम्हाला सातत्याने खेळायचे आहेत आणि तुम्हाला हे सातत्य राखावं लागेल. यावेळेला बोटा फटका खेळलाय करा, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. चेंडू उंच हवेमध्ये, झेल कंप्लीट, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर इथे साहिलला पाठवलं जात आहे. लक्ष्मीकांत भाटे या संघ अक्षरशः हावी ठरलाय ऑलपरटवणे या संघावरती. काय गोलंदाजी झाली आहे. चला यानंतर होणारा सामना असेल श्रीनाय 11 मिर्याच्या विरोधामध्ये महापुरुष पोलीस. दोन्ही संघाचे कर्णधार विनंती केली जाते आपण टॉस बॉक्समध्ये जोडले जा. श्रीनाय 11 मिर्या आणि महापुरुष पोलीस. चला दोन्ही संघ विनंती केली जाते संघाने आपण लगेच टॉस बॉक्समध्ये या. आणि मैदानाच्या आतमध्ये आता पदार्पण झालंय फिरोज सिंदगी. अंडरआर्म क्रिकेट या खेळूने अक्षरशः इथे गाजवलंय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये या खेळूची चर्चा सातत्याने असते. ॲज अ आयकॉन म्हणून मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला हा खेळू खेळताना पाहायला मिळतो. आपल्या नावाची छाप सोडली आहे संपूर्ण रत्नागिरीमध्ये आणि तोच फिरोज सिंदगी. मैदानाच्या आतमध्ये राजा सरांनी जसं बोललं होतं, ज्याची क्रिकेट आहे जिंदगी तो फिरोज सिंदगी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि फिरोजला इथून पुढे मोठे फटके खेळायचे आहेत. यावेळेला फुल टॉस चेंडू आहे, मोठा फटका खेळायचा केलेला प्रयत्न, तो फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येईल, या देखील वेळेला जेल इथे निसटला जातोय. नक्कीच लक्ष्मीकांत भाटे या सगळ्याचं क्षेत्ररक्षण म्हणजे डोकेदुखे ठरलंय आणि त्यातूनच रुद्र आपल्याला ही दुसरी चील निसटताना पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. आजचा दिवस रुद्रचा नाही आहे, एक क्वालिटी खेळाडू आहे. आज मात्र 2 चेल त्याच्या माध्यमातून निसटल्या गेल्या. धावसंख्या आता 23 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. फुल टॉस चेंडू होता, मोठा फटका खेळायची ती संधी होती आणि त्या संधीवरती ते मोठा फटका खेळायचा होता परंतु तो इथे फटका फसला आणि त्यानंतर इथे कमी गतीने टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा इथे कंप्लीट केली आहे आणि याच एका धावेने धावसंख्या आता 24 अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक ते 4 प्रगतीपथावर आहे. त्या 4थ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि यावेळेला मोठा फटका प्रथमेश सूर्यने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, जिले ते कंप्लीट केलं होतं परंतु शेवटच्या सडी तो इथे निसटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेला फलंदाज बाद फिरोज आपल्याला होताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे 7वा. धावसंख्या आता 25 अंकावरती जाऊन पोहोचेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास सनगर इतर पाहायला मिळाला. तो सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे. स्ट्राईकिंग एंडवरती आपण प्रथमेश सूर्यला इथे पाहतोय. पहिल्या डावातला पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. पहिले सत्र इथे समाप्त होणार आहे. या चेंडूनंतर चांगली गोलंदाजी केली आहे राजने. या देखील वेळेला आला इथे डॉट बॉल आणि पहिला डाव इथे संपलाय. 25 अंकावरती 25 धावांवरती फक्त बजल मारली ऑलपरटवणे संघाने आणि 26 धावांचं माफक उद्दिष्ट लक्ष्मीकांत भाटे या संघाच्या विरोधामध्ये ठेवलं गेलं आहे. नक्की चांगली गोलंदाजी आपल्या लक्ष्मीकांत भाटे या संघाची संपूर्ण पाहायला मिळाली आहे. राजचा विचार केला तर एक षटक फेकलं, 3 धावा खर्च केले आणि एका गड्याला गारद केले राज तेरवणकरने.
प्रभावी गोलंदाजी पाहायला मिळते. हाणामारीचं षटक होतं आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये असं प्रदर्शन करणं फार कमी गोलंदाज करतात आणि ते जे राज निर्वणकरने करून दाखवलं आहे थोडासा महागडा ठरला. तोच म्हणजे मंजुनाथ. एका षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर पवन कदम पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या आणि त्यानंतरचे पुढचे 5 चेंडू फेकले आणि त्याच 5 चेंडूवरती एकही धाव खर्च न करता 2 गड्यांना गारद केले. निहार भाटकर पहिलं षटक फेकलं आणि पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. त्याने देखील 2 गड्यांना गारद केलं. याची देखील प्रभावी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि अशा 25 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 26 धावांचा पाठलाग करायचा आता. 24 चेंडू आणि 26 धावांची गरज. यानंतर होणारा सामना श्रीदा श्रीनाय 11 मेऱ्याच्या विरोधामध्ये महापुरुष पोलीस. चला दोन्ही संघ विनंती केली जाते की तुमचा कर्णधार आमच्यापर्यंत जोडला जाऊ द्या. टॉस बॉक्समध्ये यायचं आपण. बंदरकर सीएनजी बॉस कोणता संघ होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. टॉस खूप महत्त्वाचा आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती एका बाजूला महापुरुष पोलीस संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मिऱ्या संघ असेल. तर पाहूया टॉसचा बॉस कोणता संघ या ठिकाणी होईल आणि नाणेफेकीचा कौल महापुरुष पोलीस संघाच्या बाजूने जातोय. तर पाहूया काय निर्णय घेतला जाईल. यस आइए चलते हैं मैच के दरमियान. लक्ष्मीकांत भाटे टीम ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला किया और ज़बरदस्त गेंदबाजी रही है जिसकी बदौलत ऑल पर्टो ने टीम को रोका है मात्र 25 रनों पर और 26 रनों का लक्ष्य लेकर अब बीच मैदान में खेलते हुए नजर आएंगे. 24 गेंदे 26 रन ये कहानी इस मुकाबले की है. आप देख रहे हैं वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड की जानिब से रखी गई मुरलीधर टूर्नामेंट 2026 सीजन 1 और इस सीजन 1 की दूसरी रात है और दूसरी रात का ये तीसरा मुकाबला बीच मैदान में चल रहा है. लो टोटल जरूर है लेकिन ऑल पर्टोने के गेंदबाज किस तरीके से गेंदबाजी करते देखना होगा. निहार और दीपक लांजा गांव को बिलोंग करने वाला दीपक बहुत ही कमाल की पारियां खेलने के लिए इनको जाना जाता है. छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम के ऊपर रत्नगिरी चैंपियंस ट्रॉफी में भी काफ़ी यादगार पारियां दीपक ने जड़ी है. जी हाँ, अब देखना होगा इस कैलाशवासी प्रमोद महाजन क्रीड़ा संकुल के अंदर किस तरीके से पारी को सजाते हैं. आइकॉन के रूप में लक्ष्मीकांत भाटे की टीम के साथ खेलते हुए नजर आ रहे हैं और बहुत ही अच्छी फॉर्म में भी चल रहे हैं. और लेदर क्रिकेट भी हमने काफ़ी एक साथ खेली है तो बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाजी करते हैं और बहुत ही अच्छे क्रिकेटर हैं, इसमें कोई दो राय नहीं है. पावर प्ले का ओवर लेकर आते हुए डेफिनेटली साहिल मदार, उनके बल्ले से रन बनने चाहिए थे वो बने नहीं, लेकिन अब पावर प्ले की ओवर में देखना होगा किस तरीके से गेंदबाजी करते हैं. ज़रूर ये पावर प्ले की ओवर में कम से कम रन खर्च करने का प्रयास रहेगा. दीपक का स्ट्राइकिंग एंड पर राइट हैंड लेफ्ट हैंड का कॉम्बिनेशन बीच मैदान में देखने को मिल रहा है. स्ट्राइक पर दीपक, नॉन स्ट्राइक एंड पर निहार. जी हाँ, और नॉन स्ट्राइक एंड पर निहार जो कि अच्छे कैप्टन, अच्छे खिलाड़ी है. साहिल मदार पावर प्ले की पहली ओवर की पहली गेंद को काफ़ी ज़ोर से खेलना चाहते थे. कैच का मौका बना है और अशफाक मदार ने ये कैच ड्रॉप किया है. मौका मिला था, गोल्डन डक का शिकार बन सकते थे दीपक, लेकिन आज किस्मत को साथ लेकर आए हैं और किस्मत ने एक मौका उन्हें दिया है लंबी पारी सजाने का. साहिल की अच्छी गेंद थी, लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे क्योंकि पावर प्ले का ओवर है. और देखिए मिस टाइम स्ट्रोक था, विकेटों के पीछे अशफाक मदार ने प्रयास किया लेकिन कैच को लपकने में नाकामयाब रहे. पहली गेंद पर खाता खुलता हुआ लक्ष्मीकांत भाटे टीम का. टोटल हालांकि देखा जाए तो इतना बड़ा है नहीं, लेकिन इस 26 रनों को पीछा करने के लिए भी बीच मैदान में बल्लेबाजी अच्छी होनी ज़रूरी है. निहार स्ट्राइक पर, साहिल की इस ओवर की अगली गेंद, इस बार भी शॉर्ट पिच गेंद है. फिर से एक बार मौका मिला है, यहां से गलती नहीं होगी. विकेट यहां पर गिरती हुई और दूसरी गेंद पर बड़ा झटका लगा है निहार के रूप में. बहुत ही तेज तर्रार गेंद साहिल ने की थी, तैयार नहीं थे बल्लेबाज इस गेंद के लिए
टॉपेज लगा और ये विकेट मिला है। रुद्र आए हैं बल्लेबाजी के लिए। ज़रूर देखा जाए तो पहली गेंद पर मौका मिला, दीपक का कैच ड्रॉप हुआ था, लेकिन दूसरी गेंद पर मौका मिला, इस मौके को बुना है, अच्छा कैच लपका है और निहार को डगआउट का रास्ता दिखाया है। टोटल थोड़ा सा कम ज़रूर है, लेकिन ऑल फॉर्चूनेट टीम इस छोटे से टोटल को भी यहाँ पर डिफेंड करने का क्या कारनामा कर पाएगी, देखना होगा। रुद्र आए हैं, अब स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे। साहिल ने बल्लेबाजी में अपना दमखम नहीं दिखाया, लेकिन गेंदबाजी में बहुत ही किफ़ायती गेंदबाजी करते हुए जानते हैं कि पावर प्ले में एक दो विकेटें चटकाते हैं तो कमबैक कर सकती है ऑल फॉर्चूनेट की टीम। और क्या ज़बरदस्त गेंदबाजी है, मात्र 1 रन खर्च किया है और 1 विकेट भी छटकाई है। रुद्र स्ट्राइक पर, साहिल मदार इस पावर प्ले की पहली ओवर की तीसरी गेंद करेंगे। रुद्र देखना होगा किस तरीके से तीसरी गेंद का मुकाबला करते हैं। 30 गज के दायरे के बाहर 2 ही खिलाड़ी आपको देखने को मिलेंगे, एक लॉन्ग ऑन है और एक डीप स्क्वायर लेग की दिशा में खिलाड़ी को तैनात किया। इस बार भी लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं है, डॉट गेंद आती हुई। ज़रूर ऐसे छोटे टोटल वाले मुकाबले भी हाई वोल्टेज के और अग्रेसर होते हुए कई दफ़ा दर्शकों ने देखे हैं, क्या उसमें ये और एक मुकाबला जुड़ पाएगा, ये भी एक सवाल है। इस सवाल का जवाब आने वाला समय देगा कि कौन सी टीम इस मैच के ऊपर अपना परचम लहराती है। 26 रनों का ये जो टोटल है, इस हिसाब से देखा जाए तो लक्ष्मीकांत भाटे टीम के पास ये एडवांटेज रहेगा। और इस समय देखिए रुद्र अवतार यहां पर धारण किया और 1 बाउंस गेंद को भेजा है बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, काफी समय बाद एक बहुत ही बेहतरीन टाइम किया है और लड़खड़ाते हुए बल्लेबाज नजर आ रहे थे। और इस बार भी देखिए बढ़िया स्ट्रोक खेला है, ये भी गेंद जाएगी 1 बाउंस, 4 रन। बैक टू बैक दूसरा चौका रुद्र के बल्ले से देखने को मिला है और साहिल मदार जो बल्लेबाज के ऊपर हावी हो रहे थे, उनके खिलाफ रुद्र अवतार धारण किया। 3 गेंदों पर 8 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं और यहाँ पर 9 रन बने हैं। पावर प्ले की पहली ओवर की यह आखिरी गेंद थी, लेग स्टंप के काफी बाहर गेंद है। ओमकार जी पोयरे करसरिन का वाइड का इशारा आता हुआ इस समय मैन अंपायर आप देख सकते हैं, स्क्वायर लेग अंपायर है आशीष धुंधुर सर। और 10 रन बने हैं और 16 रनों की ज़रूरत है। यहाँ से सिंगल रन भी बना लेते तो बड़ी आसानी के साथ लक्ष्मीकांत भाटे इस मुकाबले को जीतेगी। इस बार भी फिर से एक बार तेज गेंद यहाँ पर देखने को मिली और डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति, पावर प्ले का ओवर समाप्त हुआ है। रन बने हैं 10, 1 विकेट के नुकसान पर। पावर प्ले का ओवर बहुत ही किफ़ायती रहा, 10 रन खर्च किए। लिहार का विकेट चटकाने में साहिल मदार कामयाब हुए और अब गेंदबाजी के लिए आते हुए
आदित्य इस समय गेंदबाजी के लिए आए हैं, आदित्य पर भरोसा दिखाया है और दीपक इस समय स्ट्राइक पर। पहली गेंद पर गोल्डन डक का शिकार बन सकते थे लेकिन किस्मत ने साथ दिया है और दीपक अब यहाँ से वो गलती नहीं दोहराना चाहेंगे और इन्हें पता है कि मैच किस तरीके से फिनिश करना है। इस समय आदित्य की दूसरी ओवर की पहली गेंद दीपक के लिए। शॉर्ट पिच गेंद थी, बहुत ही कमाल का स्ट्रोक खेला है। अशफाक मदार वहां पर थे लेकिन वो भी दर्शक बनकर सिर्फ गेंद को देखते रहे और इस शॉर्ट पिच गेंद को दीपक ने भेजा है बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। बहुत ही कमाल का टाइम किया है, 16 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर और दीपक अब अपने नेचुरल अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार भी उड़ाया है 107 मीटर का बहुत ही लंबा छक्का निकलता हुआ। व्हाट अ शॉट! ये दीपक है, ये सूरज की किरणों में भी जलता है और रात के अंधेरों में भी जलता है और इस समय इनका जलना इस टीम को रोशन करने के बराबर है। दीपक का और एक आसमान को छूता हुआ बहुत ही लंबा छक्का। व्हाट अ शॉट! थैंक यू डीजे। और इस समय फाइन खेला है और कहीं ना कहीं इस समय जो है 1 रन बड़ी आसानी के साथ चुराते हुए। इस समय अब स्ट्राइक पर है रुद्र। 4 गेंदों पर 8 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं, अक्रॉस खेलने का प्रयास और ये विकेट मिलता हुआ। विकेट नंबर दूसरा गिरा है। नए बल्लेबाज आए हैं, पवन कदम। इस खिलाड़ी में लंबा छक्का जड़कर मैच को फिनिश करने का है दम और नाम है पवन कदम। देखना होगा, अच्छी बल्लेबाजी करते हैं हर दम और इस समय देखना होगा किस अंदाज में मैच को फिनिश करते हैं। जी हाँ, आते ही बढ़िया स्ट्रोक खेला लेकिन एक ही रन जुड़ेगा। इस सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ेगा 224, मात्र 2 रन दूर है और आने वाली गेंद पर ही मैच को फिनिश करना चाहेंगे लेकिन वो चौके के साथ मैच को फिनिश किया जाएगा या छक्का जड़कर, ये भी एक सवाल है। और पवन कदम ज़रूर एक लंबे हिट के साथ मैच को फिनिश ज़रूर करने की कोशिश करेंगे। जी हाँ, मिडल बहुत ही अच्छा हुआ है लेकिन और थोड़ा सा इंतज़ार करने की ज़रूरत है। लक्ष्मीकांत भाटे टीम को स्कोर लेवल हो चुका है और अब यहाँ से मात्र 1 रन दूर है लक्ष्मीकांत भाटे की टीम। पहली लाजवाब गेंदबाजी रही और उसके बाद बेहतरीन बल्लेबाजी बीच मैदान में। दीपक 4 गेंदों पर 14 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए और अब बीच मैदान में आए हैं फिरोज सिंदगी। क्रिकेट खेलते खेलते जिनकी गुजरी है आज ही जिंदगी, उसी का नाम है फिरोज सिंदगी। कहीं ना कहीं लेग ब्रेक यहाँ पर गेंद की है, चतुराई है गेंदबाजी में। अंडराम क्रिकेट का बेताब बादशाह जिनको कहा जाता है फिरोज सिंदगी, नाम तो सुना ही होगा। और इस समय फिंगर को फिर से एक बार रोल किया था और एक डॉट गेंद आते हुए इस खिलाड़ी को आप नज़रअंदाज नहीं कर सकते। और फिरोज बता रहे क्रिकेट का कोई भी फॉर्मेट क्यों ना हो, मैं अपना दमखम ज़रूर दिखाना चाहूँगा। और बैक टू बैक 2 गेंदें डॉट की है, थोड़ा सा ये जो अंतर है उसको कम कर रहे हैं, यानी कि और थोड़ा सा इंतज़ार करना पड़ रहा है बल्लेबाज को। और आखिरकार पवन कदम के बल्ले से ये विनिंग रन यहाँ पर बनते हुए लक्ष्मीकांत भाटे टीम ने इस मुकाबले को बड़ी आसानी के साथ अपने नाम किया है। ऑल परटोने टीम, आपने इस प्रतियोगिता में हिस्सा लिया, आगे के सफ़र के लिए ढेर सारी शुभकामनाएं। डीजे